हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टी-ई-टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची ही आलेली आहे आणि मित्रांनो, या टी-ई-टी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे, तर आपण ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर टी-ई-टीचे जे पेपर आहे 150 गुणांचा पेपर होता. मात्र यामधील प्रत्येक पेपरमधील एक प्रश्न आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण 149 प्रश्न हे ग्राह्य धरण्यात आलेले म्हणजे बरोबर होते आणि 149 प्रश्नांपैकी आता किती गुण मिळाले तर तुम्ही टी-ई-टी पास असणार. तर मित्रांनो, जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, आहे ना, जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत, ज्यांना 55% गुण आवश्यक आहेत आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 60% गुण आवश्यक आहेत. 60%. तर आता 149 पैकी तुम्हाला 55% म्हणजेच तुम्हाला एकूण 82 गुण मिळाले असतील, तरच मित्रांनो तुम्ही पास आहात. मित्रांनो, 149 पैकी 55% म्हणजेच तुम्हाला 82 गुण हे मिळवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ही टी-ई-टी परीक्षा पास आहात आणि ओपन कॅटेगरीमध्ये 60% म्हणजे 149 पैकी तुम्हाला 89 गुण मिळवणं गरजेचं आहे. जर एवढे गुण तुम्हाला मिळाले असतील, हे पेपर 1 आणि पेपर 2 जो सोशल सायन्स आणि मॅथ्स अँड सायन्स याच्यामध्ये दोन्ही पेपरमध्ये म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न आहे तो कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे अशाच प्रकारे हे सर्व राहणार आहे. 149 पैकी तुम्ही पेपर 1 असू दे किंवा पेपर 2 असू दे, तो सायन्स सोशल सायन्स असू दे किंवा मॅथ्स आणि सायन्सचा असू दे, तरीसुद्धा यामध्ये तुम्हाला 55% म्हणजेच तुम्हाला 82 गुण आवश्यक आहेत आणि पेपर 2 साठी 149 पैकी तुमच्याकडे 149 पैकी तुम्हाला 89 गुण आवश्यक आहेत. तर 82 आणि 89 एवढे गुण तुम्हाला मिळाले असतील तरच तुम्ही ही टी-ई-टी परीक्षा मित्रांनो पास आहात. अदरवाईज तुम्ही फेल आहात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की याबरोबर जी सी-ई-टी परीक्षा होती ती सुद्धा देत जा. सी-ई-टी परीक्षा या टी-ई-टी परीक्षेपेक्षा पास होणं खूप सोपं आहे आणि मी आणखी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जे रिझर्व्ह कॅटेगरीमधून कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी जी रिझर्व्ह कॅटेगरीमधून पास न होता ओपन कॅटेगरीमधूनच पास कसं होता येईल हे पाहायचं आहे.